सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज तुमचं प्रियालायस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष। तर सर्व स्वामी सेवेकरांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या स्वामीमेक शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं आजचं थोडंफार रुटीन शेअर करीन आणि आम्ही गुढी कशा प्रकारे उभी केली हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। आता मी प्रथम देवपूजा करून घेणार आहे। तर मी देवपूजा करते आणि तुमच्यासोबत नंतर बोलते। चला बघूया आपण। तर आजपासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आपण आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर गुढी उभा करूनच ह्या नवीन वर्षाला सुरुवात करतो। तर इथे मी आज पूजेसाठी नवीन वस्त्र घेतलेलं आहे। देवाची पूजा मी देव वगैरे घासून घेतले आणि 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले। मी देव हे नेहमी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवूनच घेते त्याच्यानंतर घासल्यानंतर। आणि अशा प्रकारे माझी इथे देवपूजा झालेली आहे। आमच्या झाडाची जास्वंदीची फुले आणि पांढरी फुले मी इथं देवाला घातलेले आहेत। झाडाला आज भरपूर प्रमाणात फुले लागतात आमच्या। त्याच्यानंतर मी इथं दिवा धूप आरती स्वामींना दाखवली आणि म्हटलं सकाळचे 6:45 वाजले होते, म्हटलं देवासाठी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा म्हणून मी इथं डिशमध्ये शिरा घेतला। शिरा केला होता घरात नैवेद्यासाठी, कारण आपण जेवणाचा नैवेद्य हे 10-11 नंतरच दाखवणार पोळ्यांचा वगैरे। तर म्हटलं इथं देवाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवावं म्हणून मी इथं डिशमध्ये शिरा घेतला। तर अशा प्रकारे मी आज गुढीपाडव्या दिवशी आणि नवीन वर्षावर स्वामींची पूजा आणि देवाला मी अशा प्रकारे आज सजवला होता। तर मी अशा प्रकारे आज मी देवपूजा केलेली आहे। तर अन्नपूर्णा देवी ही नेहमी तांदळातच ठेवा बघा। इथं तुम्हाला दिसणार पवतं वगैरे घालून अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केलेली आहे। तर त्यानंतर मी बाहेर गेली अंगणामध्ये। तर म्हटलं हुंबरा वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि हुंबऱ्यांनासुद्धा हळदी कुंकू लावून पूजा केली मी। हुंबऱ्यांवर सुद्धा रांगोळी काढली आणि दारात म्हटलं रांगोळी काढावी ह्यासाठी मी बाहेर रांगोळी काढत होते। तर त्याच्या शेजारीच आम्ही बाहेर गुढी उभा करणार होतो, तर तिथे पाट ठेवून तिथे ही रांगोळी वगैरे मी काढून घेतली। तर अशा प्रकारे इथं माझी रांगोळी काढून झालेली आहे। आणि त्यानंतर मी घरात आले तर गुढी उभा करायसाठी तयारी करायची होती। तर मी इथं एका ह्याच्यामध्ये कडुलिंबाचा ढाळा आणि नारळ, साखरगाठीची माळ घेतली आणि आमच्या झाडाची जी फुलं होती त्याचा आम्ही हार बनवला होता, तर तोच गुढीला घालणार होतो। तर त्याच्यानंतर मी ह्यातला कडुलिंब थोडासा घेतला आणि त्याचं मिश्रण बनवलं नैवेद्यासाठी। तर अशा प्रकारे आम्ही इथं आमच्या दारामध्ये गुढी उभा केलेली आहे। तर आमचं जास्वंदीच्या फुलांचं झाड खूप मोठं होतं, त्याच्यामुळं थोडा जरा हे होत होतं, तरी पण स्ट्रेट गुढी उभा केली आणि पाटावरून गुढी घसरत होती म्हणून त्याच्यावर वस्त्र अंतरलं नाही, नुसत्या पाटावरच ठेवली ती, वस्त्रामुळे ती घसरत होती। तर अशा प्रकारे मी इथं गुढीची ही पूजा केलेली आहे, नैवेद्य दाखवला। त्याच्यानंतर इथं जेवण झालं होतं दुपारचं, तर देवाला नैवेद्य दाखवला मी। ही सर्वजण आम्ही घरातलं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण उद्या प्रकट दिन आहे, तर स्वामींसाठी मला काहीतरी घ्यायचं होतं। तर अशा प्रकारे मी आज हा ड्रेस घातलेला आहे, नवीन ऑनलाईन मागवला होता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आता पुढच्या वेळेस।